नागपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीकडनं हिवाळी अधिवेशनात टीईटीच्या विरोधात मोर्चा काढण्यात आलाय। मात्र शिक्षकांची मागणी आहे की त्यांनी टीईटीच्या परीक्षा दिल्यानंतरही शासनाने दिलेला निर्णय मात्र अन्यायकारक आहे। नमस्कार, मी आशुतोष चौधरी, राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना। आजचा हा जो मोर्चा आहे तो नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। विविध जे पेंडिंग मुद्दे आहे शासन स्तरावर जे वेळोवेळी वेगवेगळे शासन निर्णय काढण्यात आलेले आहेत त्याच्या विरोधात आजचा हा मोर्चा। माझं नाव प्रतिभा गोवणे आहे आणि टीईटीची जी परीक्षा आहे जी सर्वांवर लादलेली आहे ते खरंच आम्ही परीक्षा देऊन पास होऊन आलेलो आहोत आणि आम्हाला वाटतं की हे अन्यायकारक आहे। त्या विरोधात आम्ही इथे आता सगळेजण उभे आलेलो आहोत। तुमची माग पूर्ण नाही झाली तर समोर काय करणार आहे? समोर अजून असेच आंदोलन करणार आहोत आणि माग पूर्ण करून घेणार आहोत। मी सुवर्ण राऊत आहे आणि आमचं हे आंदोलन टीईटीच्या विरोधात आहे। आम्ही उच्च शिक्षित होऊन डीएड, बीएड होऊन, बीएससी, बीएड होऊन आम्ही अनेक परीक्षा देऊन इथे आलेलो आहोत आणि अतिशय चांगलं काम आम्ही शाळेत आमच्या करत आहोत। पण तरीही या शासनाने आमच्यावर टीईटीची अट लादलेली आहे ती आम्हाला अमान्य आहे आणि म्हणून आम्ही इथे आंदोलनाला उतरलेलो आहोत। आणि समजा आमची अट पूर्ण झाली नाही तर आम्ही परत आंदोलन करत राहणार। हो, निवेदन आमच्या लीडर लोकांनी दिलेलं आहे। लोकवाहिनी मीडिया के लिए अविनाश तोतड़े की रिपोर्ट, नागपुर।